नाहीये. बरं 2 मिनिट ऐका. आता मी जे तुम्हाला सर विचारतो का नाही त्याचं मला तुम्ही सांगा. कलेक्टर साहेबांनी म्हणजे कलेक्टर साहेबांना काय जर कळाल्याशिवाय त्यांनी अग्रिमसाठी 25% अग्रिमसाठी असा आदेश काढला होता का? बिगर न काढला. अहो काढले असतील मग आहे केला पाहिजे ना सर. काय काय कलेक्टर साहेब तर विमा वाटप करू शकत नाहीत. कंपनीच वाटप करते पण जे वाटप करते त्यांचं माहितीच पोहोचली नाही तुमची नुकसान झालेली. तुम्हाला असं म्हणायचंय का त्यांनी जे आदेश काढले ते कंपनी पर्यंत पोहोचलेच नाहीत? पोहोचलाच नाही ना सर. पोहोचला असता तर तुम्हाला अग्रिम दिला असता, इन्शुरन्स कंपनीने दिला असता. म्हणजे मग हे नेमकं फक्त नुसतं मग बावकरासाठी फक्त आदेश काढला होता का सर? सांगा बरं, तुम्हीच सांगा. मग असं कसं असं शक्यच होत नाही ना. नाही ना सर. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेली आहेत विमा भेटलेला आहे, अग्रिम भेटलेले आहेत, जे की त्यांनी हे दिलेले आहेत, तक्रार नोंद केलेली आहे, नुकसान झालेली. तुम्ही केलाच नाही सर. तुम्ही फक्त ते म्हणलात की कलेक्टर साहेबांनी असं म्हणले त्याच्यामुळे तुम्ही थांबलात. भेटणार आहे अग्रिम. अग्रिम तर काही नुकसानीची तक्रार नोंद केल्याशिवाय अग्रिम भेटत नाही. इन्शुरन्स कंपनीला काही भेटलंच नाही, तुमची माहितीच भेटली नाही पिकाची. तुमचं पीक नुकसान झालं का नाही झालं? जर नाही झालं असं तर कसं भेटणार सर अग्रिम तुम्हाला? बरोबर आहे हो, तुम्ही जे म्हणताय का नाही ते मला पटतंय, त्याबद्दल काय दुमत नाही. सांगा आता मला, तुम्ही तक्रारच नोंद केली नाही तर तुम्हाला अग्रिम कसं भेटणार? आम्ही तक्रार का केली नाही सर की सोलापूर जिल्ह्यामध्ये आता सरांनी जे सरसकट ग्राह्य धरले होते सरसकट ग्राह्य धरलं ना असं नाहीये सर. काय होतं माहितीये का, काही शेतकऱ्याचं नुकसान होतं, काही शेतकऱ्याचं नुकसान होत नाहीये. ज्या शेतकऱ्याचं नुकसान होत नाही त्यांना कसं भेटणार सर? अहो ज्या ठिकाणी काही पाऊसच पडला नव्हता, आमच्या भागात पाऊसच झाला नाही, त्यासाठी ती पिकच वाया गेली व वायपट गेली. मग सरांनी कलेक्टर साहेबांनी जे आदेश काढला तर त्याच्यामुळे आम्ही गप बसलो ना. त्यामुळे आम्ही कंप्लीट करायचा काही विषय झाला नाही. मला काय म्हणायचं, कलेक्टर साहेबांची एवढी तर आमची पोस्ट नाही ना, ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. बरोबर आहे का सर? तुम्ही कृषी विभागात जाऊन भेट द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं पूर्णपणे माहिती भेटेल. तुमच्या जिल्हास्तरीय कृषी विभाग असतो, कृषी विभागात जाऊन तुम्ही भेट द्या. चालेल सर, ठीक आहे. मी तुमचा कॉल फीडबॅक साठी ट्रान्सफर. तुम्ही कंप्लेंट नोंद केल्यामध्ये